या ठिकाणी मी वचन देतो, यापुढे तुमच्या प्रत्येक संकटात आदरणीय मुंडे साहेबांनी तयार केलेला विनोद तावडे तुमच्या बरोबर सातत्याने राहील। विनोद तावडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कारण सामान्य माणसाचं दुःख असेल, सामान्य माणसाच्या अडचणी असतील तर आदरणीय मुंडे साहेब ताबडतोब धावून पोहोचायचे आणि त्या आपल्या संकटावरती मात करायचे। आता मला सांगावं, इतका दुष्काळ पडतोय, आज पिकं नाही, पाणी नाही, असं सगळं असताना या सरकारला डोळे आहेत, कान आहेत। या पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवारला दिसत नाही का की या ठिकाणी आठवड्यातनं एकदा पाणी येतं तर दुष्काळ का नाही घोषित करत? हे आंधळं भैर सरकार आहे। 15 दिवसाला पाणी येतं म्हणलं। कुठलं गाव तुमचं? लातूर मधलं। म्हणजे जवळजवळ गेल्या 3 वर्षापासून दुष्काळ असेल, गारपीट असेल, या भागातला शेतकरी हा सातत्याने अडचणीमध्ये आहे। पण असं सगळं असताना या राज्यातलं मायबाप सरकार या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही। आणि दुबार पेरणीचं संकट असताना सुद्धा उदगीरच्या बोगस बियाणाच्या फॅक्टरीचा शोध लागला, ते कुणाची संबंध आहे त्याचाही शोध घेतला पाहिजे। अशी खोटी बियाणं, फसवी बियाणं देऊन शेतकऱ्याला लुटायचा प्रयत्न करताय, त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही, हे तुम्हाला सांगायला आलेलं आहे। आपला या ठिकाणी आज मोर्चा निघाला। हा मोर्चा ज्यावेळी निघत होता त्यावेळी माझ्या मनासमोर काही प्रश्न होते। आदरणीय विलासराव देशमुखांच्या नंतर त्यांच्या मुलाला मंत्रीपद मिळालं, म्हणजे लातूर मध्ये सत्तेचा शाश्वत पुरवठा आहे। सत्तेचा जर शाश्वत पुरवठा लातूर मध्ये असेल तर लातूर शहराला पाण्याचा शाश्वत पुरवठा का नाही? मी कारसा आणि पोरेगावचा बऱ्याच यातलं उचललेलं पाणी शहरात येत नाही, साखर कारखान्याला वळवलं जातं। खरं आहे का खोटं आहे? मग जर या ठिकाणी या कारसा पोरेगावच्या बराज मधनं उचललेलं पाणी तुम्ही कारखान्याला देता, मग आमच्या सामान्य माणसाच्या घराकडे ते पाणी का येत नाही, हा प्रश्न विचारायला मी लातूर मध्ये आलो आहे। मला या लातूर मध्ये विचारायचं आहे की सातत्याने या लातूरच्या विकासाचे गोडवे गायले जातात, आता याचा हिशोब करायची वेळ आली आहे। एक तुम्हाला सांगतो, विलासराव देशमुख असताना जे लातूरकरांना प्रेम मिळालं ते अमित दादा आल्यानंतर मिळतंय का? मला कोणतरी म्हणलं की ट्रेन मध्ये जाताना ते जर त्या ट्रेनच्या एसीच्या बोगीत असतील तर इकडे एक पोलीसवाला तिकडे एक पोलीसवाला उभा राहतो आणि मग अमित दादाच्या जवळपास कोणाला फिरकूच देत नाही। अरे आम्ही तर विलासरावला जाऊन डायरेक्ट भेटत होतो, त्याला रात्री अपरात्री फोन विलासरावांना करत होतो, विलासराव आमचे फोन घेत होते, आम्हाला प्रेम देत होते। आणि त्यांचे पुत्र अमित दादा विलासराव साहेबांच्या बरोबर ज्यांनी आमदार म्हणून काम केलं त्यांना गाडीतनं उतरवून रस्त्याने चालत जायला लावलं। दादा अशा विलास दादाकडनं तुम्हाला ते प्रेम मिळणार नाही। आता जे प्रेम विलासराव देशमुख साहेबांकडनं मिळत होतं ते प्रेम द्यायचं काम संभाजीबाई आणि रमेश आप्पा यापुढे करत राहतील, हा मला विश्वास आहे। ते पदाच्या लेटर हेडवरनं सरकारला पत्र लिहिलं की तुम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये दुष्काळ असताना घोषित केलं 4000 कोटी देऊ, प्रत्यक्ष किती दिले? सरकारचा उत्तर आहे शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त 2024 कोटी जमा झाले। मग त्यानंतर ओला दुष्काळ झाला विदर्भात, किती तुम्ही घोषित केले? 3500 कोटी घोषित केले, प्रत्यक्ष 1485 कोटी शेतकऱ्याला पोहोचले, हे सरकारचं मला उत्तर आहे। गारपीट मध्ये 4500 कोटी घोषित केले,
पण 2491 मिळाले असं सरकार म्हणतं. तुम्हाला काही पैसे मिळाले का गारपीटचे? मग हे पैसे गेले कुठे? नुसती घोषणा करतायत आणि त्यामुळे ही सगळी घोषणा त्यांची खोटी ठरलेली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही घोषित करतो 3-4 महिन्यानंतर मला विश्वास आहे तुम्ही महायुतीचं सरकार निवडून देणार का नाही? आणि तुम्ही हे जर महायुतीचं सरकार निवडून दिलं तर आम्ही दुष्काळ निवारण महामंडळ आणि आयोग स्थापन करण्याचं वचन देतो. माझी पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे मागणी आहे. शेतकऱ्याचं दुबार पेरणी करावी लागली. शेतकऱ्याची दुबार पेरणी केला सुद्धा पीक आलं नाही, त्याचं नुकसान झालं. माझी मागणी आहे की शेतकऱ्याचं शेतकर्ज माफ झालं पाहिजे. आणि केवळ निवडणूक आता येणार आहे, तुमची मतं घ्यायची आहेत म्हणून सांगत नाही. 24 तास वीज कशी या राज्याला देता येईल याचा आम्ही अभ्यास केलाय. जी घोषणा करतो ती प्रत्यक्षात आणायची ताकद ठेवतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जाऊन सांगतोय. मला सांगावं, ज्यावेळी बजेटमध्ये त्यांनी घोषित केलं की ओबीसीच्या मुलांच्या आम्ही शिक्षणाची फी देऊ, सगळे नेते आले, सगळ्या नेत्यांनी घोषणा केला की नाही? आणि मग ज्यावेळी या समाजातल्या मुलांनी ऍडमिशन घेतली आणि फी नाही मिळाली, त्यांना कॉलेजमधून काढायला लागले कॉलेजवाले. अपमान कोणाचा झाला? हे पैसे का नाही दिले? जर नुसतं अजित पवारच्या सदऱ्याच्या एका खिशाला टिचकी मारली तर एवढे पैसे खाली पडतील. सिंचनाचे 70,000 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर पडेल. आपल्या समाजातले आयुष्यभर अनेक पिढ्या त्यातनं शिकू शकतात, इतका पैसा या लोकांनी खाल्लेला आहे. पण कुठेतरी एखाद्या समाजाला खुश करायचं, त्यासाठी अशा प्रकारच्या घोषणा करायच्या. असं त्या मराठा समाजाचा आरक्षणाची घोषणा केली, कोर्टात टिकणार आहे का ते? अरे तुम्हाला मनात इच्छा नाही. मुंडे साहेबांनी आम्ही मागणी केली होती की ओबीसी समाजाच्या आरक्षणात धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते कायद्याच्या चौकटीत बसवायला पाहिजे होतं. पण लोकसभेमध्ये फटका मिळाल्यानंतर यांनी घाईघाई ते आरक्षण आणलं आणि आता टिकतं का नाही माहिती नाही. पण एक तुम्हाला नक्की सांगतो, सरकारमध्ये आल्यानंतर कोर्टात ते टिकून घेण्याची जबाबदारी मी घेतो. कुठल्या समाजाला अन्याय होऊ देणार नाही. अनेक समाजाची आंदोलन चालली आहे. धनगर समाजाची मागणी आहे, भोई समाजाची मागणी आहे, कोळी समाजाची मागणी. या सगळ्या विषयाचा आम्ही अभ्यास केला आणि आम्ही जाऊन त्या समाजाला ठोस सांगितलेलं आहे. माझ्याकडे सरकार द्या, मला सरकार ताब्यात द्या, मी डोकं लावतो आणि सगळ्या समाजाला कसा विकास याचा होईल या प्रकारचा आम्ही व्यवस्था करतो. पण दुर्दैव हे आहे की आपण असं सरकार निवडलं की ते आपल्याला काम करेल असं वाटलं. आणि त्यामुळे या अशा जर आपण सरकारला जर घरी पाठवायचा निर्धार केला असेल तर एक नक्की सांगतो की या राज्यातल्या 11 कोटी 80 लाख महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, तुमचे जे विचार आहेत आणि आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत, यातनं एक गौरवशाली महाराष्ट्र उभं करण्याचं वचन विनोद तावडे या मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला द्यायला आलेला आहे. जय हिंद, जय भारत.